बाबा बुलडोझर. बुलडोझर बाबा, योगी आदित्यनाथ, भारताचे भावी पंतप्रधान अशा अनेक उपाध्या आणि पदवी असलेले श्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे सध्याचे सीएम. त्यांनी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, माणूस संन्यासी आहे, विचार बेधडक आहे आणि कृती तर त्याहीपेक्षा धडाकेबाज आहे. अशाच दोन निर्णय त्यांनी घेतले ज्यामुळे उत्तर प्रदेशमधील VIP कल्चर कसं बंद झालं हे आपल्याला मी आज सांगणार आहे. वर्ष 2017 जेव्हा योगी आदित्यनाथ यांनी CM पदाची शपथ घेतली, सचिव किंवा पर्सनल असिस्टंट किंवा सेक्रेटरी एक जण त्यांच्याकडे फाईल घेऊन आला आणि सांगितलं की साहेब यावरती सही करा. साहेबांनी पूर्ण फाईल वाचली, चक्रावले, म्हटले हे काय? म्हणे ते असंच आहे, जो नवीन CM बनतो त्याला एक पॉश नवीन गाडी मिळते आणि त्याचा खर्च सरकार उचलतं. बुलडोझर बाबांची सटकली. ते बोलले नाही, मी जुनीच गाडी वापरणार. इथे एक VIP कल्चर बंद झालं, जिथे जो कोणी मुख्यमंत्री येईल त्याला मागच्या मुख्यमंत्र्यांचीच गाडी वापरावी लागेल. घटना क्रमांक 2, जी त्यांना मुलायम सिंग यादव आणि मायावती यांच्यापासून वेगळं करते. 2019चा प्रसंग आहे, जेव्हा योगी आदित्यनाथांकडे एक फाईल गेली ज्यामध्ये एक लिस्ट होती सरकारी अधिकाऱ्यांची, मंत्र्यांची, ज्यामध्ये असं मेन्शन केलं होतं की हे मंत्री किंवा आमदार टॅक्स भरणार नाही, यांचा टॅक्स स्वतः सरकार भरेल. तिथेही बाबांनी काय केलं माहिती आहे? त्यांनी ती फाईल सांगितलं नाही, आजपासून एक नवीन कायदा बनवा की इथून पुढे उत्तर प्रदेशमधील प्रत्येक मंत्र्याला स्वतःचा टॅक्स स्वतः भरावा लागेल, त्याचा कुठलाही टॅक्स किंवा कर सरकार भरणार नाही. हे असे दोन त्यांनी टॉप क्वालिटी किंवा VIP कल्चर बंद केले. म्हणूनच तर सामान्य जनतेला योगी आदित्यनाथ हा व्यवसाय वाटते आणि करप्ट लोकांना त्यांच्यापासून भय वाटतं. त्यांच्याकडे भारताचे भावी पंतप्रधान म्हणून सुद्धा बघण्यात येतं. आपण सगळे आपल्याला येत्या भविष्य काळात कळेलच की ते भारताचे पंतप्रधान होतात की भावी म्हणूनच राहतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नसेल आवडला तर हरकत नाही, तुम्हाला आवडेल असा मी व्हिडिओ नक्कीच बनवेल. थँक्यू.